वर्षा राणे आणि मी अथर्व फाउंडेशनची व्हाईस चेअरमन आणि ऑल प्ले प्रोडक्शन्सची फाउंडर अँड क्रिएटर. आणि इथे आपण आहोत द विलेज आर्ट अँड कल्चर सेंटर शिंपोली बोरिवली वेस्ट इथे. आणि इथे आमचा पहिला बोरिवली आर्ट फेस्टिवल आहे, ज्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या कलांचं दालन इथे एक्झिबिशन आहे आणि वेगवेगळे परफॉर्मन्सेस 4 दिवस इथे परफॉर्मन्सेस होणार आहेत. क्लासिकल डान्सेस, कॉमेडी ॲक्ट्स, प्लेज, सिंगिंग, डान्स, एव्हरीथिंग इज गोइंग टू हॅपन. सगळ्या परफॉर्मन्सेस इथे होणार आहेत आणि जवळजवळ 500 आर्टिस्टनी आपलं इथे कलेचं प्रदर्शन केलेलं आहे. आणि हा एक प्रयास आहे आमचा की आम्ही ही जी आपली प्राचीन कला आहे, संस्कृती आहे भारताची, त्याला प्रमोट करण्याची. आणि मला असं वाटतं की हा आपला पहिला दिवस आहे आणि तो ऑलरेडी मला लक्षात येतो आहे की तो सक्सेसफुल होत आहे. ह्या आर्ट फेस्टिवलमध्ये अजून काय काय आपल्याला पाहायला मिळेल आणि हा कॉन्सेप्ट कसा आला? कॉन्सेप्ट म्हणजे आपल्या जीवनाशी निगडीत खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात. जसे आपले श्री सुनील राणे सर आहेत, आमदार आहेत बोरिवलीचे. त्यांनी वेगवेगळे एक्झिबिशन्स आणि कार्यक्रम बोरिवलीमध्ये MLA झाल्यापासून सुरू केले आहेत. जसं मिलिटरीचं एक्झिबिशन झालं, ते कधीही कुणी ऐकण्यात नव्हतं आणि ते सोपं काम नाही आहे. मिलिटरी एक्झिबिशनमध्ये वेगवेगळे इक्विपमेंट्स आणि इथे आणले गेले हेवी सेक्युरिटी अंडर. मग खेल महोत्सव झाला, ज्याच्यात वेगवेगळे नॅशनल इंटरनॅशनल प्लेयर्सनी भाग घेतला. वेगवेगळ्या खेळांना त्याच्यामुळे प्रोत्साहन मिळतं, मुलांना प्रोत्साहन मिळतं. आणि खादी महोत्सव, जे आपली स्वतःची एक अशी परंपरा आहे खादीची, महात्माजी गांधी यांनी सुरू केलेली, त्याचं प्रमोशन, अशा वेगवेगळ्या गोष्टी श्री सुनील राणे सरांनी राबवत आहेत. आणि त्याच्यातच हे आर्ट अँड कल्चर फेस्टिवल पण आम्हाला सुरू करायचं होतं. आणि आणखीन एक गोष्ट मी अशी सांगू शकते की आम्ही जेव्हा इथे आलो बोरिवलीमध्ये, तेव्हा मी जेव्हा गोराई आणि मनोरीमध्ये गेले आणि तिथल्या मुलांना, लहान मुलांना कोविडच्या वेळी इंटरनेट नसताना शाळा ते अटेंड करू शकत नव्हते आणि ते असेच इकडे तिकडे फिरत होते. आणि ते बघून मी म्हटलं की इथे थिएटर त्यांना शिकूया, म्हणजे त्या निमित्ताने ते काहीतरी शिकतील. आणि खूप काही म्हणजे हा कार्यक्रम छोट्या खाणी मला वाटलं सुरू करूया, पण तो खूप मोठा झाला. जवळजवळ 3 वर्षात आम्ही 500 ते 600 मुलं इंटेन्सिव्ह ट्रेनिंग थिएटरमध्ये दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये पाठवलेलं आहे. मी स्वतः त्या मुलांना ट्रेन करते आणि मी असं समजते की कलेमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात खूप फरक पडला आहे, असं आम्हाला त्यांच्याकडूनही कळलेलं आहे. हे दिसत आहे, त्यांचे चेहरे बदलले आहेत, त्यांच्या वागण्या बोलण्यात फरक पडलेला आहे. म्हणून कला आणि आपली जी संस्कृती आहे ही खूप महत्त्वाची आहे आणि ती आपल्या जीवनात नक्कीच आणावी, असं मी सगळ्यांना इच्छा व्यक्त करते माझी. मैम, अभी हम थोड़ा सा जानना चाहेंगे कि आर्ट फेस्टिवल क्या है? बोरिवली, स्पेशली बोरिवली मेंशन किया गया है, तो क्या है ये बोरिवली आर्ट फेस्टिवल? वो हमारे विधायक हैं श्री सुनील राणे, इनका ये कार्यक्रम है, इनकी ये कॉन्सेप्ट है. जैसे कि उन्होंने खेल महोत्सव 3 सालों से किया है, खादी महोत्सव 3 सालों से किया है. जब से हम यहाँ आए हैं तब से उन्होंने बहुत सारे कार्यक्रम शुरू किए हैं. ये एक प्रयास है जो नागरिकों को इन्वॉल्व करने की, सबको साथ लाने की. हमारी जो संस्कृति है, हमारे जो प्रथा है, हमारे जो कला है, हमारी जो खादी हो या खेल हो या आर्ट हो, कुछ भी हो, सबको ये प्रमोट करना और सबको साथ लाना. एक जो कम्युनिटी जो है वो साथ आनी चाहिए. सबको ये जो एक्टिविटीज़ है उसमें साथ काम करना चाहिए. यही एक प्रयास है, सबको साथ लाना. कितने बच्चे इसमें पार्टिसिपेट कर रहे हैं?
अभी बच्चे ही नहीं, बड़े भी पार्टिसिपेट कर रहे हैं और ये 4 दिन कम से कम चलेगा कार्यक्रम और दिन भर एग्जीबिशंस भी हैं। 500 आर्टिस्ट, देश भर के आर्टिस्ट यहाँ आने वाले हैं और उनका जो कला प्रदर्शन होने वाला है। जे स्कूल ऑफ आर्ट्स भी, उनके भी स्कल्पचर्स यहाँ आए हुए हैं। महंगे महंगे पेंटिंग्स हैं यहाँ पे, तो हर तरह के कला यहाँ प्रदर्शित होगी। थैंक यू सो मच। तुमच्या मनात आली? बोरिवली आर्ट फेस्टिवल 2024 हे बोरिवलीमध्ये पहिल्यांदा आमच्या सर्व टीमच्या वतीने मी बोरिवलीकर जनतेच्या समोर आणलं। प्रथम आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या देशामध्ये, या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजींच्या कल्पकतेनुसार अनेक कार्यक्रम, अनेक योजना या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये राहत असलेल्या महिलांना, कानाकोपऱ्यामध्ये राहत असलेल्या आपल्या कलाकाराला, किंबहुना छोट्या छोट्या कास्तकऱ्यांना सुद्धा विश्वासामध्ये घेत या देशाच्या प्रगतीपथावर जात असताना या सर्व छोट्या कलाकारांच्या, कास्तकऱ्यांच्या, शिल्पकारांच्या, कशिदा करणाऱ्या, विविध स्तरावर काम करणाऱ्या, उद्योग जगतामध्ये त्यांना फार मोठं नाव मिळत नाही अशा सर्व कलाकारांसाठी काम करणारे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या कल्पकतेनुसार ही एक कल्पना आम्हाला सुचली की बोरिवलीमध्ये आपण आर्ट फेस्टिवल भरवलं पाहिजे। पूर्वी आपण खादी महोत्सव 2 वर्ष केला सतत, त्याच्यानंतर आपण महिलांच्या सन्मान पुरस्काराचे कार्यक्रम केले, त्याच्यानंतर आपण भारतीय सेनेच्या गौरवाच्या दृष्टीने अनेक कार्यक्रम केले। त्यामुळे मला असं वाटतं की आर्ट फेस्टिवल हे कलाकारांना एक प्लॅटफॉर्म देण्यासाठीची एक संधी आहे। इथे आपण विविध स्टॉल्स, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने चित्रकार, शिल्पकार, वस्तुकला, हस्तकला, हातमाग, यंत्रमाग आणि अतिशय सुंदर मूर्त्या ज्या बनवण्यामध्ये कलाकारांनी अनेक महिने, अनेक वर्ष देतात। आपल्या मागे आपण बघतो आहोत अनेक शिल्प आहेत, मग जे स्कूल ऑफ आर्टमधल्या मुलामुलींनी बनवलेली आहेत, काही शिल्पकारांनी बनवलेली आहेत। अशा विविध शिल्पकारांनी या कलाकृतीचा जन्म दिला आहे आणि त्यामुळे बोरिवलीकर जनता ही फार सुज्ञ आहे आणि बोरिवलीकर जनतेला या सगळ्या कार्यक्रमांची कल्पना असते आणि म्हणून इथे आल्यानंतर तुम्हाला एक विशेष असं गावाचं स्वरूप आम्ही दिलं आहे। मग याच्यामध्ये विविध चित्रकलेचे, म्हणजे चित्र काढणारे चित्रकार आहेत, मूर्ती बनवणारे मूर्तिकार आहेत, शिल्पकार आहेत। लहान मुलामुलींना दुपारच्या वेळेमध्ये शिकवण्यासाठी आपण वर्कशॉप्स ठेवले आहेत। एका बाजूला छोटा स्टेज आहे, ज्या स्टेजवरून कधी विनोदवीर आहेत, कधी संगीतकार आहेत, कधी सुंदर नृत्य करणाऱ्या महिला आहेत, मग त्याच्यामध्ये कथ्थक आहे, भरतनाट्यम आहे। आपल्या इथे आपलंच भारतीय नृत्यांचं एक सेंटर आहे। त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींना एकत्र करत आपल्या कलाकारांना चांगली संधी मिळेल। जसे आमचे पोर्ट्रेट रंगवणारे आर्टिस्ट आहेत, मोठं चित्र काढणारे चित्रकार आहेत, आमचे इथे पटेल आहेत, ज्या पटेल म्हणून आर्टिस्ट असोसिएशनचे सदस्य आहेत। या सगळ्या लोकांनी मिळून हा कार्यक्रम आपण केला आहे आणि इथे आज पहिला दिवस आहे। आम्ही अनेक लोकांना बोलवताना फार काळजी घेतली आहे की कोण येतील। आपल्याला इथे प्रचंड गर्दी करावी असा विषय नसून ज्याला हा विषय समजतो, ज्याला चित्रकलेची आवड आहे, ज्याला शिल्पकलेची आवड आहे, ज्याला हातमाग, वस्त्रोद्योग, खादी ग्रामोद्योगाची आवड आहे, ज्याला चित्र काढण्याची कला आहे, अशा लोकांनाच आपण इथे बोलवलं आहे। मुलामुलींनी काहीतरी शिकावं, प्रेरणा घ्यावी, ऊर्जा घ्यावी आणि आपला भवितव्याच्या दृष्टीने वाटचाल करावी म्हणून हे प्रदर्शन आहे। जे आर्ट संदर्भात जे स्कूल ऑफ आर्टमधल्या आपल्या विद्यार्थ्यांनी बनवलेली अनेक शिल्प आपण इथे आणली आहेत। खरं तर त्या मुलामुलींना एक चांगला प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून द्यायला पाहिजे। अतिशय सुंदर चित्र आणि अतिशय सुंदर शिल्प काढणारी ही सगळी मुलं मुली आहेत। या सगळ्यांना एक चांगला, ज्याला आपण म्हणतो की संधी आपण उपलब्ध करून दिली पाहिजे। आणि जसं आपण जातो ग्रीसला, म्हणजे ग्रीसला गेल्यानंतर लोक म्हणतात की दगडांचा देश आहे, पण त्या दगडांमध्येच सुंदर मूर्त्या करण्याचं काम ग्रीसने केलं। आपण स्पेनला जातो, स्पेनला गेल्यानंतर सुद्धा आपल्याला अनेक म्युरल्स दिसतात। तसंच आपण इंडोनेशिया, म्हणजे जर बालीला गेलो तर आपल्याला दगडांवर कोरीव काम केलेले
विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्धांच्या प्रचंड मूर्त्या दिसतात आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे जो मूर्तिकार असतो, चित्रकार असतो, ज्याच्या अंगामध्ये कला आहे, त्या कलेला दाद देणारी मंडळीसुद्धा असली पाहिजे आणि त्या कलेला त्याच्या किमतीचं मोल असतंच, पण नुसत्या किमतीकडे लक्ष देऊन तो चित्रकार ती चित्र काढत नसतो, तर त्या चित्रामध्ये जिवंतपणा होतो आणि मग त्या जिवंतपणाचं मोल ओळखणारे लोक यावेत आणि त्या चित्रकलेला दाद द्यावी, त्याची किंमत निश्चित द्यावी आणि त्यामुळे त्याचा जीवनाचा, त्याचा उदरनिर्वाहसुद्धा होत राहावा म्हणून एका वेगळ्या पद्धतीचं हे आपण फेस्टिवल भरवलं आहे. आणि या बोरिवली आर्ट फेस्टिवलमध्ये अनेक लोक येतात, अनेक मुलं मुली यातून शिकतात, पुढे जातात. त्यामुळे मी या बोरिवली आर्ट फेस्टिवलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. बोरिवलीकरांना विनंती करतो की तुम्ही या फेस्टिवलमध्ये या आणि याचा आनंद घ्या. सर, जानना चाहेंगे कि बोरीवली आर्ट फेस्टिवल क्या है और किस तरह से हुनर से बनाया हुआ नया कल्पक योजना है. वैसे तो हम बहुत सारे फेस्टिवल पूरे हिंदुस्तान में देखते हैं, लेकिन मैं सबसे पहले जिन्होंने इसकी प्रेरणा दी ऐसे हमारे भारत के यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी का लाख लाख अभिनंदन करता हूँ, उनको धन्यवाद देता हूँ कि भारत भर में चाहे पहाड़ों पर रहने वाले लोग हो या फिर खाइयों के गांव हो, शहर हो, अलग अलग राज्य हो, हर जगह पे अपने भारत में रहने वाले लोगों के लिए एक नया मुकाम, एक नई ज़िंदगी, एक नई दिशा, एक नया विश्वास देने का काम करने वाले आदरणीय प्रधानमंत्री जी की सोच को मैं दाद देता हूँ. उन्होंने जो विश्वास हमारे छोटे छोटे लोगों में भरा, जो छोटा काश्तकरी है, जो कशीदा करने वाला है, जो एम्ब्रॉयडरी करने वाला है, जो कपड़ा बनाने वाला है, जो प्रिंट्स करने वाला है, जो एक चित्रकार है, चित्र के माध्यम से जो चित्र को अलग अलग दायरे में बांधता है. राजस्थान की कला है, गुजरात के रण का वातावरण की कला है, कच्छ के रण के बारे में बात है, वहाँ पर बाड़मेर के जिला में से आने वाले अलग अलग लोगों के नृत्य की बातें हैं. तो ये सब कला जो है, चाहे वो हैंडीक्राफ्ट है, आर्टिफैक्ट्स है, खादी ग्रामोद्योग है, इसको बढ़ावा देने का जो प्रयत्न आदरणीय प्रधानमंत्री करते हैं, उसके लिए हम भी उनके साथ छोटा क्यों न हो, हम ये प्रयास करते हैं कि कलाकारों को मौका चाहिए अपनी कला को प्रदर्शित करने के लिए. अपने कला के माध्यम से लोगों तक पहुंचने का जो ज़रिया है, वो ज़रिया को एक अच्छा प्लेटफॉर्म मिले. एक नई दिशा में जाते समय उनको भी लगे कि अपने देश में अपने ही लोग अपनी कला की दाद देते हैं. और इसके लिए शिल्पकला है, हस्तकला है, मूर्तिकला है, ये सब कलाकारों को एक अच्छा प्लेटफॉर्म मिले, एक अच्छी योजना के तहत उनको आगे लाने का प्रयास हो. इसके लिए ये कार्यक्रम हम करते हैं. इसमें बोरिवली आर्ट कल्चरल सेंटर है, बोरिवली स्पोर्ट्स एंड कल्चरल एसोसिएशन है, हमारे यहाँ पर ऑल प्ले प्रोडक्शंस के माध्यम से छोटे बच्चों को नाट्य, नृत्य, संगीत, हिंदुस्तान की परंपरा और संस्कृति को उजागर करने के लिए ऐसे फेस्टिवल किए जाते हैं. और भारत देश की परंपरा ये गौरवशाली इतिहास है और ये इतिहास आज की पीढ़ी में आए, इसके लिए प्रयास करना ये हर कोई भारतीय नागरिक का कर्तव्य है. और ये कर्तव्य पथ पे काम करने का प्रयास हम आदरणीय प्रधानमंत्री जी की सोच के माध्यम से करते हैं. थैंक यू.